तर आता थोड्याच दिवसात आपलं इलेक्शन आहे, सर्वांना माहिती आहे. तर त्या इलेक्शन संदर्भात, डिझाईन संदर्भात, पॅकेज संदर्भात भरपूर जणांना प्रश्न पडलेला की कशा गोष्टी असतात, काय गोष्टी असतात, भरपूर काही प्रश्न आहेत. तर त्याच प्रश्नावर आज आपण परमेश्वर कृपेनं एकदम टॉपचं ट्युटोरियल घेऊन आलो आहे. भरपूर काही प्रश्न, क्वेश्चन्स कव्हर केले जातील. प्लस तुमची सोशल मीडिया ॲड ती कशी केली जाते तिची प्लस एलिजिबल PhD दिल्या, प्लस एक्स्ट्रा PLP दिला, एक्स्ट्रा मटेरियल पण दिलं आहे. भरपूर काही आजच्या ट्युटोरियलमधनं नवीन गोष्टी शिकायला बघणार आहेत आणि तुमची ॲड पण होणार आहे. म्हणजेच मार्केटिंगचा पण सगळा भाग तुमचा होणार आहे. काळजी करू नका, आजचं ट्युटोरियल फक्त शेवटपर्यंत बघा. बाकी ढीक प्रेम द्यायचं आहे. आत्तापर्यंत मागच्या ट्युटोरियलला जर बघायला गेला तर एवढं ढीक प्रेम दिला आहे. एकच आपण एलिजिबल PLP दिली पण त्याला तुम्ही भरमसाठ ढीक प्रेम दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कोण बघितलं नसेल तर लवकर जाऊन बघा. तर भाऊन एक रिक्वेस्ट म्हणजे काय, जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपली इंस्टाग्राम आयडी आहे तिथेही नक्कीच फॉलो करा. तिथे एक आपलं ब्रॉडकास्ट चॅनल आहे त्यालाही नक्कीच जॉईन व्हा. आपल्या टेलिग्रामला जो जॉईन नसेल तर नक्कीच तिथं लवकर जॉईन व्हा. सगळ्या लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लीज एकदा चेक करा. तर राहिला विषय भाऊंनो क्लासचा. ऑनलाईन तर आपली 24 तारखेला बॅच चालू झाल्या, ऑलरेडी 6 दिवस झालेत कंप्लीट. पण भाऊंनो अजूनही फोन येतात की दादा ॲडमिशन, तर प्लीज कृपया करा. आणि नक्कीच आपण नेक्स्ट बॅच लवकरच आता इथं 10 दिवसात लॉन्च केली जाईल. फक्त लॉन्च झाल्या ॲडमिशन डन करा. कसा विषय मला माहिती आहे का, ऑनलाईन बॅचचा भरपूर ढीक प्रेम द्याला आहे. भरपूर गेले काही बॅचेस एकदम टॉपच्या पार पडाल्यात. एवढ्या ढीक प्रेमानं खरंच खूप धन्यवाद. मी शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं ढीक प्रेम आहे तुमचं. त्यामुळे काय काम करायचं की बॅच लॉन्च झाल्या लगेच नक्कीच सीट बुक करून ठेवायची, जेणेकरून आपलं ॲडमिशन कन्फर्म होईल. एवढं लक्षात ठेवा. ओके. आता भरपूर कॉल आलेत की दादा ॲडमिशन संदर्भात, कारण का जरा लेट कळेल ट्युटोरियलमुळे, त्यामुळं तर भरपूर कॉल असेल आहेत की क्लास झाल्यानंतर आले नंतर त्यांचं ॲडमिशन घेतलं नाही, कारण का ऑलरेडी आपली भरपूर ओव्हरफुल बॅच आहे. आणि त्याचबरोबर आपली आता काही दिवस कंप्लीट झाल्यात पण, त्यामुळं तुमचं नुकसान नको. त्यामुळं नक्कीच नेक्स्ट बॅच आपली लवकर लॉन्च होईल, त्याला तुम्ही ॲडमिशन करू शकता. बाकी राहिला विषय भाऊंनो ऑफलाईन क्लासचा, तर मी विचार पण केला नव्हता की एवढं ढीक प्रेम मिळेल. पहिली बॅच आपली लवकर आपण चालू केली, लॉन्च केल्या लगेच 15 दिवसात चालू झाली ती. पण ह्या बॅचला जर आपण कालावधी ठेवला आणि ह्याला पण तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम दिला आहे, अनलिमिटेड, म्हणजेच रेकॉर्ड टोड ॲडमिशन केला आहे आपल्या ऑफलाईन बॅचला पण. नक्कीच खूप धन्यवाद. ऑफलाईन बॅचचं पण ॲडमिशन फायनली 2 दिवस आधीच क्लोज करावं लागतं, कारण का सीट्स बुक झाल्यात, फुल झाल्यात संपूर्ण. त्यामुळे खूप धन्यवाद. ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचला भरमसाठ ढीक प्रेम दिला, त्याबद्दल खरंच खूप आभार. खूप धन्यवाद. असंच पुढच्या बॅचला ढीक प्रेम द्या. त्याचबरोबर राहिला विषय भाऊंनो फक्त आता अवेलेबल आपला मोबाईलचा क्लास. तर मोबाईलचा रेकॉर्डेड क्लास ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते नक्कीच लवकर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलून घेऊयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. मोबाईलचा क्लास काय रेकॉर्डेड भेटतोय, तो एक व्हिडिओ 1.5 तासाचा असतोय. त्यामध्ये 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. त्यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळे बेसिक ॲडव्हान्स भेटेल. प्लस तुम्हाला यामध्ये बड्डे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन, सणवार जयंतीचे डिझाईन, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळे बेसिक ॲडव्हान्स शिकवले. फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फायनाईट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत. भरपूर काही डीप आपला हा मोबाईलचा क्लास आहे. म्हणजेच PCमध्ये जसं फोटोशॉप आहे तसंच मोबाईलमध्ये फोटोपिया सेम टू सेम 99% तर त्यामध्ये ते शिकवले. एक नंबर क्लास आहे. 1500चा क्लास आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला ना मोबाईलचा लगेच भेटेल. ओके. यासोबत तुम्हाला इलेक्शन डाटा पण भेटणार आहे. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकर ॲडमिशन करा, नक्कीच क्लास भेटून जाईल. तर चला, तुमचा भरपूर वेळ घेतला त्यासाठी सॉरी. फायनल जातोय आता आपण आपली संपूर्ण कन्सेप्ट बघायला, काय विषय आहे काय नाही. पहिला क्वेश्चन्स बघत, त्यानंतर मग आपली जी काही डिझाईन आहे तर तिची PLP फाईल कशी आपल्या पिक्सल लॅबमध्ये ॲड केली जात्या हे पण आपण बेसिक ॲडव्हान्स समजून सांगत. चला, एकूण आपण 3 प्रश्न काढल्यात. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इलेक्शन कॅम्पेन पॅकेज म्हणजे काय, इलेक्शन पॅकेजमध्ये किती डिझाईन असतात व कोणते डिझाईन असतात, आणि इलेक्शन पॅकेजचा रेट किती घ्यायचा असतो. असं एकूण 3 प्रश्न आहेत. त्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर आपल्या आता ट्युटोरियलमध्ये बघणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करू शकता. आपला पहिला प्रश्न आहे इलेक्शन कॅम्पेन पॅकेज म्हणजे काय. पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की इलेक्शन कॅम्पेन म्हणजे काय, त्यानंतर मग पॅकेजकडे जाऊयात. इलेक्शन कॅम्पेन म्हणजे जे आपण निवडणूक प्रचाराची मोहीम किंवा आपण एक प्रचार करतोय त्याला इलेक्शन कॅम्पेन म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर इलेक्शन कॅम्पेन म्हणजे काय की उमेदवार, पक्ष किंवा गट मतदारापर्यंत पोहोचून स्वतःला मतदान करण्यासाठी जे काय आपण लोकांना प्रेरित करतोय किंवा आपली ॲड करत असतो तर त्याला म्हणायचं इलेक्शन कॅम्पेन. ओके. आता इलेक्शन कॅम्पेन पॅकेजमध्ये काय काय गोष्टी समाविष्ट असतात नीट समजून घ्या. ओके. म्हणजे इलेक्शन पॅकेज किंवा कॅम्पेनमध्ये सगळ्याच गोष्टी येतात, जसं की आता पोस्टर, बॅनर्स म्हणजे उमेदवाराचा फोटो, घोषवाक्य, पक्षाचा संदेश, जे काय पक्षाचं मत आहे
किंवा काहीतरी मेसेज असतो तो लोकांपर्यंत पोहोचवणं की बाबा या विचारधारेनं आपलं पक्ष चालणार आहे, हे इलेक्शन कॅम्पेनमध्ये येते. सोशल मीडिया प्रचार असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप प्रचार, व्हिडिओ, ग्राफिक्स, रील्स ह्या थीममध्ये इलेक्शन कॅम्पेनमध्ये येते. जाहीर सभा, रॅली, घराघरात प्रचार करणं, व्हिडिओ डिटेलरित्या जाहिरात करणं, ह्या थीममध्ये सगळे इलेक्शन म्हणजे पॅकेजमध्ये येते. ग्राफिक डिझाईनच्या दृष्टिकोनातून पॅकेजमध्ये उमेदवाराचा परिचयाच्या पोस्ट असतील जे आत्ता पडायलात बघा, तुम्ही बघितलं असलेला. त्यानंतर घोषणा पोस्ट जे आता थोड्या दिवसात पडतील पण, ओके. त्यानंतर मतदारांना आव्हान करणारे क्रिएटिव्ह गोष्टी, हे सगळं पॅकेजमध्ये येते. मतदानाची तारीख सांगणे, त्या संदर्भातला पोस्टर म्हणजे आपलं घोषवाक्य पण आणि तारीख सांगणाऱ्या गोष्टी पण असं, किंवा पक्षाचे घोषवाक्य असतील, रंगसंगती असलेले ब्रँडिंग मटेरियल, ते सगळं त्यामध्ये टाकलं जाते. भरपूर वेगवेगळ्या गोष्टी त्या इलेक्शन कॅम्पेन पॅकेजमध्ये येतात. ओके, आय होप एक आला असेल तुम्हाला. या संदर्भात काय प्रश्न असला तर नक्कीच विचारू शकता तुम्ही. ओके, तर आता आपला दुसरा प्रश्न आहे, इलेक्शन पॅकेजमध्ये किती व कोणत्या डिझाईन द्यायचे असतात. आता किती मी त्या मोजल्या नाहीत, पण कोणत्या डिझाईन द्यायच्या असतात त्या तुम्हाला आता सविस्तर इन्फॉर्मेशन समजून सांगतो. त्या तुम्ही मोजा आणि त्यानुसार मग तुम्ही पॅकेज ठरवू शकता. ओके, या इलेक्शन कॅम्पेनसाठी लागणारे मुख्य डिझाईनचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे आपला कॅम्पेन ब्रँडिंग डिझाईन, म्हणजेच इलेक्शनचा पहिला उमेदवाराचा लोगो तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते इंस्टाग्रामला, फेसबुकला, प्रोफाईलला त्यांनी टाकता येईल, व्हॉट्सअप स्टेटस त्यांच्या कार्यकर्त्यांना ठेवता येईल, ही थीम. त्यानंतर इलेक्शन कॅम्पेन कलरची पार्टी वाईज थीम ठरवायची असते. त्यांचं टायपोग्राफी ते सगळं त्यांनी नक्की शक्तिशाली दिसेल, एकदम टॉपचं दिसेल त्यामध्ये करायचं असते. ओके, हा झाला आपला सगळा इलेक्शन कॅम्पेनचा भाग. बॅकग्राऊंड फ्रेम ते तुम्ही करून घ्या. त्यानंतर दुसरा विषय आहे तो म्हणजे ह्याच मधला पार्ट, तो म्हणजे प्रिंटिंग आणि आउटडोअर प्रमोशन डिझाईन. आता ह्या म्हणजे काय, ह्या जरा चालू आहेत बघा. म्हणजेच उमेदवार मुख्य पोस्टर A3, A4 साईज, 12x18 इत्यादी सायजेसमध्ये डिझाईन केल्या जातात मोठ्या प्रमाणात. सोशल मीडियाचा पण त्यात गोष्टी असतात, ते पुढे सांगतो तुम्हाला. मोठा बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग, वॉर्ड प्रभागानुसार असा विषय असतो. प्रचार कार्यालय बोर्ड, जे काय त्यांचं प्रचार कार्यालय असेल तर त्याचा बोर्ड, स्वागत फलक असेल, अभिनंदन फलक असेल, प्रचार सभा गेट त्या थीममध्ये. त्यानंतर प्रचार गाडीवरचं ते डिझाईन, काचवर टाकणार आहे त्यांनी डिझाईन. त्यानंतर पॅम्पलेट, हँडबोर्ड, हे सगळं हे आउटडोअरमध्ये येते, बाहेरील गोष्टी. आता आतील गोष्टी म्हणजे सोशल मीडिया कॅम्पेनचा विषय काय, उमेदवाराच्या परिचय पोस्ट जे आत्ता चालल्यात बघा, बाबा कुठल्या वॉर्डमधनं कुठला उमेदवार उभारणार आहे त्या थीममध्ये. ओके, पक्षचिन्हाची ओळख अजून ते काय ठरलं नाही आहे, त्यामुळे ते आता आपल्याला पुढं करावं लागेल. त्यावर पण ट्युटोरियल सेपरेट येईल. पक्षचिन्ह ओळख पोस्ट तीन त्या थीममध्ये. घोषवाक्य आता चालल्यातच बघा, घोषवाक्य किंवा वचन म्हणजे त्यांनी निवडून आल्यानंतर काय काय करणार, त्यांची विचारधारा काय आहे त्या संदर्भातलं. किंवा आता मतदान जसं जवळ येईल तसं मतदान करा ह्या संदर्भात अवेअरनेस करणारी पोस्ट, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून पण काय विषय आहे ते सगळं सांगितलं जाते. वोटिंग डे रिमाइंडर पोस्ट, किती तारखेला मतदान आहे, काय वेळ आहे, ते सगळं. विजयासाठी आभार पोस्टर, हे पण आपल्याकडेच असते. प्रोफाईल फ्रेम, डिफिन फ्रेम, त्यानंतर यात मी मागाशी बोललो असते. स्टोरी टेम्पलेट्स, रील्स बॅकग्राऊंड अशा थीममध्ये. विषय पुढचा आहे तो म्हणजे टीम अँड सपोर्ट डिझाईन, म्हणजेच कार्यकर्ते, सदस्य यांचा पोस्टर. म्हणजे जसं की एक आपला उमेदवार असला त्याला किती सपोर्ट करायला तसं दाखवण्यासाठी त्यांचा खाली फोटो टाकणं, त्या थीममध्ये मग ते पब्लिकली करणं, ह्या पण एक गोष्ट आहेत. ग्रुप फोटो पोस्ट करायचा असतोय, मी अमुक उमेदवाराच्या समर्थनात अशा थीममधला पोस्ट. ओके, त्यानंतर कार्यकर्त्यासाठी व्हिजिटिंग कार्ड, त्यानंतर सपोर्ट बॅचेस, स्टिकर, म्हणजे कार्यकर्त्याच्या गळ्यात आयडेंटिटी भरपूर काय करू शकताय. जर पुढची जी मागणी असेल तर 100% एकदम डीपमध्ये होऊन जाईल. ओके, त्यानंतर पाचवा आपला मोशन व्हिडिओ. आता व्हिडिओचा भाग बघा. कॅन्डिडेट म्हणजे एक प्रॉपर एक इंट्रो व्हिडिओ तुम्ही बनवू शकता, जो आता चालला आहे रील्सला भरपूर ट्रेंडिंग, 9x16. यावर पण लवकरात लवकर आजचं ट्युटोरियल झाल्यावर त्यावरच आपली तयारी आहे. 9x16 थीममध्ये, फिल्मोरामध्ये ट्रेंडिंग इफेक्टनुसार. आता तुम्ही ते मोबाईलमध्ये आणायचं काय PC मध्ये आणायचं ते नक्कीच कमेंट करून सांगा, पण टॉपचं येईल. तुम्ही दोन्हीकडे पण करू शकता, पण ते नक्कीच समजून सांगा. ओके, कॅन्डिडेट इंट्रो व्हिडिओ 15 ते 10 सेकंदाचा त्या थीममध्ये करू शकता. घोषवाक्य ॲनिमेशन थीम जे आत्ता चालू आहे, आत्ता ट्रेंडिंग. त्यानंतर वोटिंग अवेअरनेस शॉर्ट व्हिडिओ असतोय. विजयाचा आभार बॅनर, हे काय नंतरचा विषय सोडा, पण यात इन्क्लूड आहे बघा. पार्टी जे काय असेल त्यांचं पॅनल असेल तर तो इंट्रो मोशन पोस्टर, या थीममध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर विषय आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह आयटम्सचा. त्यामध्ये जसं की हे एक्सटर्नल आहे सोडा, जरा लईच जास्त डीप होतोय. तरी पण बघा, जर करणार असेल तर प्रोफेशनली कॅम्पेनला, की बाबा व्हॉट्सअप कॅम्पेनचा भाग आहे. QR कोड, ते मग QR कोड देऊन ती व्हिजिट करू शकता तुम्ही त्यांच्या माहितीसाठी ते सगळं. त्यानंतर वॉर्ड वाईज रिझल्ट टेम्पलेट, संपूर्ण गावाचं वॉर्ड वाईज रिझल्ट, संपूर्ण वॉर्ड वाईज तुम्ही कोणता आपला उमेदवार कुठं आहे, काय आहे, हे सगळंच एकदमच तयार करणं त्या थीममध्ये. मराठी स्लोगन, टायपोग्राफी पॅक थीममध्ये त्यामध्ये तयारच करून ठेवायचं, जेणेकरून तुम्ही हे करू शकताय.
3D मॉकअप पोस्टर्स त्यामध्ये तयारच करून ठेवा, देऊ शकता लगेच झाल्यानंतर ऑर्डर. ओके, ह्या अशा गोष्टी आहेत. ओके, एकूण तुम्हाला मी काही गोष्टी सांगितले, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय काय येतंय. ओके, पॅकेज थीममध्ये काय काय येतंय हे सगळं तुम्ही मोजा की बाबा एकूण 6 पॉईंट सांगितले, त्या 6 पॉईंटमध्ये कोणकोणत्या डिझाईन येतात त्या चेक करायच्या आणि त्यानुसार तुम्ही देऊ शकताय. ओके, किती द्यायचे डिझाईन हे तुम्हाला फक्त मोजावं लागणार आहे आणि कोणत्या डिझाईन द्यायच्या ह्या तुम्हाला आता सांगितल्यात. त्यानंतर आता विषय पुढचा आहे तो म्हणजे इलेक्शन पॅकेजचा रेट किती व कसा घ्यायचा असतो. ओके, या सविस्तर बघूयात. इलेक्शन पॅकेजच्या डिझाईनमध्ये रेट गाईडनुसार आता 2025 साल आहे त्यानुसार आता आपण बघूयात. ह्यामध्ये एकूण 4 पॅकेजेस पडतात. ओके, एकच पॅकेज नसते इलेक्शनचं, त्यांच्या मागणीनुसार. ओके, आपण फुल टाईम व्हायचं का पार्ट टाईम व्हायचं आपल्यावर आहे. जसं की पहिला विषय आपला बेसिक पॅकेज आहे 2000 ते 4000 पर्यंत. ओके, तर आता इथं आकडेवारी वेगळा आहेत पण त्यानुसार मी पण माझं जरा ॲड करून तुम्हाला सांगतो काय अडचण नाही. ओके, एक उमेदवार छोटे वॉर्ड नगरपालिका या थीममध्ये या स्तरावरचा आहे, समजून घ्या. एक मेन पोस्टर 1 ते 2 द्या, काय अडचण नाही. 2 ते 3 सोशल मीडिया, इथं 5 सोशल मीडिया पोस्ट करा. 2 मेन पोस्टर, 5 सोशल मीडिया पोस्ट, 1 ते 2 व्हिजिटिंग कार्ड पॅम्पलेट थीम करू शकताय. बॅकग्राऊंड थीम, कलर पॅलेट या थीममध्ये शॉर्ट कॅम्पेनचं हे जो लो बजेट असेल जर त्यांचं तर तुम्ही 2000 ते 4000मध्ये देऊ शकताय. एकूण किती डिझाईन्स पडतील यामध्ये तुमच्या 2 मेन पोस्टर पडतील, 5 आपल्या सोशल मीडिया म्हणजे एकूण 7 झाल्या. त्यानंतर अजून एक्स्ट्रा 1-2 एकूण 7-8चं हे तुम्ही बेसिक पॅकेज ठेवू शकताय की बाबा यामध्ये एवढ्या गोष्टी भेटतील त्यांना समजून सांगू शकता. दुसरं आपलं पॅकेज आहे ते म्हणजे स्टँडर्ड पॅकेज. त्यामध्ये तुम्हाला 5000 ते 8000मध्ये तुम्ही तो रेट ठरवू शकताय. ओके, नगरपालिका किंवा महानगरपालिका यासाठी दोघींसाठी सेमच, काय अडचण नाही. 5000 ते 8000मध्ये म्हणजे यामध्ये काय विषय होतील 2. आता इथे एक मुख्य पोस्टर आहे पण इथं 2 धर्यात 2 मुख्य पोस्टर आणि 5 बॅनर नॉर्मल. ओके, आणि प्लस 5 ते 8 तुम्ही सोशल मीडिया पोस्ट देऊ शकताय. त्यामध्ये इंट्रोलो, स्लोगन, ॲपील, थँक्यू बिंक्यू म्हणजे आभार विभारचं त्या सगळं येऊन जाईल. ओके, हे स्टँडर्ड पॅकेज येईल. ओके, म्हणजे यामध्ये एकूण डिझाईनच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर बघायला गेलं तर एक 15पर्यंत तुमच्या डिझाईन देणं गरजेचं आहे त्यांना. ओके, आणि त्या थीममध्ये मग एक प्रकारे एक छोटा मोशन व्हिडिओ तुम्ही ऑप्शनल देणार असला तर द्या तुमच्याकडनं किंवा राहू दे, काय अडचण नाही. लोकल लेवल कॅम्पेनसाठी परफेक्ट लेवलला एकदम बेस्ट. त्यानंतर तिसरा आहे आपला प्रीमियम पॅकेज. ते म्हणजे तुम्ही 10 ते 15,000 घेऊ शकताय. आता सगळं रेट वाढले आहेत त्यामुळे तुमचं पण रेट वाढणं गरजेचं आहे. आता ते दिवस गेलं 100 रुपयात काम करणं हे प्रोफेशनली ह्या लेवलला काम करायचं बघा आपल्याला. प्रीमियम पॅकेज 10 ते 15,000मध्ये योग्य आहे. कसा विषय आहे, मोठे प्रभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासाठी. यामध्ये कसा विषय आहे 5+ प्रिंटिंग डिझाईन. यामध्ये पोस्टर, फ्लेक्स, बॅनर, ऑफिस बोर्ड, गेट डिझाईन सगळे येऊन जाईल. यामध्ये प्रीमियम आहे जरा. यामध्ये 5 ते 7-8पर्यंत द्या, काय अडचण नाही. ओके, त्यानंतर 10 सोशल मीडिया पोस्ट तर तुम्ही 15 द्या, काय अडचण नाही. ती 5 ते 10पर्यंत द्या, हे 15 द्या, काय अडचण नाही. इथंच आता आपले 20 डिझाईन झाल्या कंप्लीट. हे 10,000 ते 15,000चं आहे. त्यानंतर पार्टी थीम, फ्रेम, स्लोगन ह्या थीममध्ये जरा करून द्यायचं. ते तिने मागणी करतील त्यानुसारच करून द्या, काय तुमचं डोकं लावू नका. त्यानंतर आहे 2 मोशन व्हिडिओ टेम्पलेट. 2 मोशन जे काही आपण डिझाईन करतो ना तेच असा व्हिडिओवर आलेला खाली गेलेला ते जेव्हा तुझे तुटतील काळजी करू नका. ते सगळं बेसिक ॲडव्हान्स सांगितलं जाईल. 2 मोशन व्हिडिओ टेम्पलेट तुम्हाला द्यायचं आहे. ओके, QR कोड, व्हिजिटिंग कार्ड आणि सपोर्ट टेम्पलेट या थीममध्ये आपल्याला करून द्यायचं आहे. मग यामध्ये किती जातील प्रीमियम पॅकेजला डिझाईन माहिती आहे काय, 20 ते 22 डिझाईन जातील. त्याचबरोबर 2 तुमचं व्हिडिओ जातील. ओके, या थीममध्ये हे पॅकेज तुम्ही देऊ शकताय. तुम्हाला परवडते काय बघा, त्यानंतर मग द्या. आणि आपलं लास्ट आणि बेस्ट आहे ते म्हणजे काय, फुल कॅम्पेन पॅकेज. फुल कॅम्पेन ब्रँडिंग पॅकेज थीम आहे ही 20,000 ते 35,000. यामध्ये तुम्ही त्यांचं सगळं काम करून द्यायचं आहे. ओके, मग आता या थीममध्ये आपण चांगल्या प्रकारे हे पॅकेज कसं ठरवू शकतो माहिती आहे का, 20 ते 35,000चं. या थीममध्ये आता आपल्या 15 दिवसात त्यांना किती डिझाईन पाहिजे आहेत हे आपण आत्ताच विचारून घ्यायचं. बाबा मला 30 डिझाईन पाहिजे आहेत, 40 डिझाईन पाहिजे आहेत. ठरलं 30 ते 40 डिझाईन. त्यानंतर मग विषय काय करायचा, 30-40 डिझाईनचं तुम्ही 200 रुपयानं 250 रुपयानं तुमचा जो काय रेट आहे त्याचं पेमेंट लावून पर डिझाईनचं पेमेंट लावून एकदमच ते पेमेंट पहिल्यांदा उचलायचं. आणि त्यानंतर मग 15 दिवसात जोपर्यंत डिझाईन कंप्लीट होत नाही तोपर्यंत सगळं ते करत राहायचं. ते कंप्लीट झालं की ते आणि त्यांना पैसे मागायचं. या थीममध्ये हे 20 ते 35,000चं पॅकेज तुम्ही घेऊ शकताय. यामध्ये व्हिडिओ द्या, चांगल्या प्रकारे पोस्ट पण द्या, काय अडचण नाही. हे आपलं जे काय 20-35,000चं पॅकेज आहे फुल कॅम्पेन पॅकेज. यामध्ये विषय काय आहे की आपण डायरेक्ट डिझाईन वाईजच काम करावलं आहे असा विषय आहे. पण आपण त्यांचंच काम करणार ओनली. ओके, बाहेरचं काम कोणतं घ्यायचं नाही, आपण त्यांच्यासाठीच काम करणार आणि त्यांचंच काम करणार. ओके, हे एक लक्षात घ्या. तर ओव्हरऑल तुम्हाला एकूण 4 थीमचे पॅकेजेस समजून सांगितले. यातनं काय शंका राहिल्या काय
ते नक्कीच असेल तर कमेंट करा, आपण सविस्तर बघूयात, बोलूयात. ओके, 100%. बाकी तुम्हाला कसं वाटला विषय, कशी माहिती वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. तुमचं मत खास करून किती पण मोठा असते बारको असते कमेंट करून कळवणं गरजेचं आहे. ओके, चला जर आता आपण PLP कशी ॲड करायची आणि कशी एडिट करायची ते सगळं सांगूयात. चला, तर आता आपण एक आपली जी काय आपल्या ॲडची एक डिझाईन दिल्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद, झेडपी असेल, पंचायत समिती PS असेल, नगर परिषद असेल, या टीममध्ये आपल्या ॲडची आजच आपलं पॅकेज सुरू करा अशा टीममध्ये. तर ती जी आपण PLP दिल्या, तुम्हाला आपल्या व्हिडिओचं टायटल दिसते त्यावर क्लिक करा, असं डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि त्या टीममध्ये इथं फक्त आपल्या या PLPला व्हिजिट मारायचं. आता तुम्ही क्लिक मारला की व्हिजिट करू शकता. मी आता डायरेक्ट ओपन करतो. ओपन झालं. त्या टीममध्ये आता इथं तुम्हाला असा ऑप्शन येईल. मग इथं काय फक्त करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट फाईल्स करा. ओके, नाहीतर पहिल्यांदा कॉपी करून घेणार असलं कॉपी करून किंवा डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट करा, काय अडचण नाही. तर आता आपली ही फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली आहे. आता काय काम करायचं आहे, आपल्या पिक्सल लॅबमध्ये जायचं आहे. पिक्सल लॅबमध्ये आलो, इथं 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. ओपन डॉट फाईलमध्ये जायचं आहे, .plp जायचं आहे. इथनं या ॲरोनं बाहेर यायचं आहे आणि तिथं जे काय आपलं आहे PLP लिहिलेलं इलेक्शनवालं ते सर्च करायचं आहे. इथं PLP इलेक्शन आहे बघा, याच्यावर एक क्लिक मारायचं. ओपन ओनली नाही करायचं, ओपन अँड ॲड करा. इथं ॲड होऊन जाईल चांगल्या प्रकारे आणि बघू शकता यादीमध्ये सगळं आले. फक्त हे लॉक केलं आहे, हे लॉक काढा. आता फॉर एक्झाम्पल आपलं इथं नाव फक्त चेंज करायचं, नंबर चेंज करायचं, बाकी सगळं आहे असं ठेवा. ओके, फक्त डोळा ऑन ऑफ करा. हे डिलीट करायचं. पॉपिन्स फॉन्ट वापरला, इथं तुमचं नाव टाका. नंबर कुठं आहे बघा, डिलीट करा. हां, इथं यादीमध्ये नाव आणि नंबर टाका. झाली आपली डिझाईन तयार. करेक्ट, कळालं? कसा वाटला विषय? अशीच PhD पण दिल्या, ती पण चेक करा. तर नक्कीच ओव्हरऑल ट्युटोरियल कसं वाटलं, काय इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली, काय तुमचं मत आहे, काय प्रॉब्लेम असेल नक्कीच मला कमेंट करून कळवा, जेणेकरून तुमची काय मानसिकता आहे ती बघितली जाईल. बाकी व्हिडिओवरही लवकरच ट्युटोरियल येईल, व्हिडिओचीच तयारी आता सुरू होणार आहे. ओके, खास करून बाकी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे इलेक्शनसाठीचे डिझाईन ट्युटोरियल 3 किंवा व्हिडिओ पाहिजे ते नक्कीच मला कमेंट करून कळवा. ओके, बाकी मोबाईलच्या क्लासचा विचार करा. भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयावर. नाद व्हिडिओमध्ये तुरबाय, काळजी घ्या. टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.